माननीय नामदार सर्वोच्च न्यायालय, माननीय नामदार मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशनानुसार आणि माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षातील पहिलं लोक अदालत आज कराड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रांगणामध्ये पार पडलं। या लोक न्यायालयामध्ये आज प्रलंबित 887 374 प्रकरणांचा निपटारा करण्यात आलेला आहे। ही प्रकरणं तडजोडीनं मिटवून जनतेला सुलभ आणि जलद गती न्याय देण्याचा प्रयत्न आज लोक अदालतमध्ये भाग घेतलेल्या सर्वांनी यशस्वीपणे पार पाडलेला आहे। 14 मार्च 2024 रोजी आयोजित लोक अदालत मोठ्या प्रमाणावर प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आली। त्यामध्ये संबंधित पक्षकार, वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सहकार्य खूप लाभले। लोक अदालत अत्यंत यशस्वी ठरली। लोक अदालत ही जलद, सुलभ आणि कमी खर्चात न्याय देणारी प्रभावी व्यवस्था असून आजच्या निकालामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे। या लोक न्यायालयाच्या सक्सेसमध्ये आदरणीय जोशी मॅडम, आमचे सर्व सहकारी, सर्व स्टाफ मेंबर यांचा मोलाचा वाटा आहे। यामुळे प्रलंबित प्रकरणाचा ताणही कमी झाला असून न्याय प्रक्रियेवर लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे। सर्व संबंधितांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहभाग घेतल्यामुळे ही लोक अदालत खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली आहे। भविष्यातही अशा उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी न्यायव्यवस्था कटिबद्ध आहे। धन्यवाद। मेहरबान सुप्रीम कोर्ट साहेबांच्या आदेशाने, त्याचप्रमाणे मेहरबान हायकोर्ट साहेबांच्या आदेशाने आणि PDJ सातारा जिल्हा यांच्या आदेशाने आज कराड जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आमचे मार्गदर्शक आणि ADG 1 जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज कराड तालुक्यातील कराड जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये लोक अदालतीचा आजचा दिवस हा यशस्वी असा ठरला। कारण आज पोस्ट लिटिगेशनच्या जवळजवळ 832 केसेस आणि प्री लिटिगेशनच्या 374 अशा एकूण 1261 केसेस आज लोक अदालतीमध्ये निकालात काढण्यात आले। त्याचबरोबर आज बँका, पतसंस्था, त्याचबरोबर विमा कंपन्या आणि अपघाताच्या दाव्यामधून जी टोटल कॉम्प्रोमाइज झाली त्याच्यामध्ये साधारणतः 7,14,00,000 आसपास आज कॉम्प्रोमाइज होऊन पक्षकारांना, सामान्य जनतेला या सुलभ